हिप्नोथेरपी आता तुम्ही आतापर्यंत एवढे सगळे मला असं कळलं किंवा आता समजलेलं आहे की 90% प्रॉब्लेम्स आपण आरामात हिप्नोथेरपी थ्रू क्युअर करू शकतो. वन ऑफ द वे से तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर पण सारखं हिप्नोथेरपिस्ट कडे एवढे प्रेक्षक बघतायत, सगळ्या वेळेला तुमच्याकडे म्हणा किंवा तुमच्यासारख्या हिप्नोथेरपीसाठी जायला पाहिजे का स्वतःहून मी क्युअर करू शकतो का? जसं आपण डायलॉग विथ द बॉडी वगैरे असं काही काय म्हणतो, तर असं काही टेक्निक तुम्ही सांगू शकाल का? येस. सो थँक्यू तुम्ही हा मुद्दा मांडल्याबद्दल आणि हा प्रश्न विचारल्याबद्दल. सो मी तेच म्हणेन, बघा आपण आजारी पडलो, आपण डॉक्टरकडे जातो, पण आयडियल सिच्युएशन इज जेव्हा की मला माझं शरीर इतकं माहितीये इन अँड आउट की मला कशाने त्रास होतो नाही होत हे मला माहिती आहे आणि मी आजारी पडत नाही, मी प्रिव्हेंटिव्ह स्वतःची काळजी घेऊ शकतो, मी सक्षम आहे. ते एक. किंवा दुसरं, मी पडलो आजारी तर तरी एका सर्टन प्रमाणात मी स्वतःची काळजी घेऊ शकतो, त्यातून बाहेर क्युअर होऊ शकतो, डॉक्टरकडे जायची वेळच येत. दिस इज अन आयडियल सिनारिओ, राईट? जसं बॉडीचं आहे तसंच मनाचं आहे. आय विल से की येस, थेरपी तुम्ही काही डीप अनएक्सप्लेन्ड कळत नाहीये, ट्राय करतोय पण जमत नाहीये, अशा गोष्टींमध्ये थेरपी घेऊन तुम्ही नक्कीच तुमचं जीवन बदलू शकता, समृद्ध करू शकता, परिवर्तन आणू शकता. पण आयडियल सिनारिओ इज की मला मन इतकं कळतंय की मुळात त्यामुळे मी प्रॉब्लेम मध्ये अडकतच नाहीये. ही एक आयडियल सिच्युएशन आहे. किंवा प्रॉब्लेम मध्ये अडकलो तर पटकन बाहेर पडता येत आहे मला, माझ्याकडे आहे टिप्स अँड टूल्स अँड टेक्निक्स. ह्या उद्देशाने आम्ही डिकोड नावाची एक हा कोर्स सुरू केलाय. त्याच्या 4 लेवल्स आहेत. जितकं डीप मध्ये जाऊ वेगवेगळ्या लेवल अजून डीप होत जातात, पण अगदी डिकोड लेवल 1 ला सुद्धा खूप खूप तो कोर्स सुंदर आहे. तो असा आहे की त्याचा उद्देश आहे की प्रत्येक माणसाने सक्षम बनावं, दुसऱ्यावर आपल्याला डिपेंडंट दुसऱ्यावर आपण अवलंबून राहण्याची गरज नाही. मी स्वतः सक्षम बनलो तर माझं मन, मुळात मला प्रॉब्लेम येणार नाहीत आणि आलेले प्रॉब्लेम मी हील करू शकतो. सो 3 गोष्टी आहेत त्या कोर्समध्ये. एक म्हणजे हिलिंग तर होतच, जो काही मला प्रॉब्लेम आहे हा कोर्स ग्रुपमध्ये असल्यामुळे ग्रुप हिलिंग होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अवेअरनेस, जागरूकता. मला समजायला लागतं की हे का होतंय माझ्या बाबतीत, का नाही होते, हे डीप नॉलेज आपण देतो या कोर्समध्ये. आणि 3 म्हणजे वेगवेगळी सेल्फ हेल्प टूल्स आणि टेक्निक्स सुद्धा दिली जातात, जेणेकरून मी प्रॉब्लेम मध्ये येणारच नाही आणि स्वतःचं आयुष्य नियंत्रणात आणू शकतो. सो हा कोर्स आहे डिकोड. त्यामुळे सारखं थेरपिस्टकडे जायची गरज येणार नाही. तुम्ही तुमचं आयुष्य, तुमची सूत्र तुमच्या हाती घेऊ शकता. सो मी नक्कीच म्हणेन, सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन, हे सायन्स प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे इन अ व्हेरी अनालिटिकल वे. आणि जर तुम्ही समजून घेतलं तर तुमचे निम्म्या गोष्टी उद्भवणारच नाहीत. तरी ते उद्भवल्या तर आपण थेरपी घेऊच शकतो. पण मुळात टेक द कंट्रोल इन युअर लाईफ सो दॅट यू आर लिव्हिंग युअर लाईफ व्हेरी कॉन्शियसली. प्रत्येकात ती शक्ती आहे. आणि कसं आहे की जेव्हा आपण बदलतो, जेव्हा या हिलिंगनी, अवेअरनेसनी किंवा या टूल्सनी मी बदलते, तेव्हा आजूबाजूचेही बदलायला का? कारण मी एक जागरूक पालक बनते, एक सपोर्टिव्ह पार्टनर बनते, बरोबर, एक चांगली सहकारी बनते, कलिग बनते. सो नॅचरली मी बदलले की आजूबाजूचेही बदलतात, गोष्टी बदलतात. त्यामुळे हा बदल आणणं गरजेचं आहे. प्रत्येकाने हा करावा, हीच आमची इच्छा आहे, हाच आमचा हेतू आहे. आणि त्यामुळे आम्ही खूप सारी याची अवेअरनेस सेशन्स करतोय आणि हा कोर्स शिकवतोय, सो दॅट यू कॅन टेक चार्ज ऑफ युअर लाईफ.